Hello everybody, welcome back to our YouTube channel. Patents हा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मधला खूप मोठा भाग आहे. So today we are going to have a patents पे चर्चा. Let's get straight into it. मृणाल, मी खूप न्यूज मध्ये हे ऐकलंय आणि खूप बघितलंय की 1,00,000 पेटंट्स आता खूप हे चर्चा चालू आहे. सो व्हॉट इज दिस 1,00,000 पेटंट्स म्हणजे नक्की होतं काय एक्झॅक्टली? ओके सो मागच्या वर्षामध्ये पेटंट ऑफिसनी 1,00,000 पेटंट्स ग्रँट केली आहेत. ती पेटंट्स आधीच्या काही वर्षांमध्ये फाईल झालेली असतील पेटंट ऍप्लिकेशन्स, पण ती आता मागच्या एका वर्षामध्ये 1,00,000 पेटंट्स ग्रँट करणं हे एक मोठं माइलस्टोन पेटंट ऑफिसने अचीव्ह केलं आहे. सो दॅट्स वाय यू आर हिअरिंग इट मोर ऑफन. ओके, राईट. सो दीज वर द पेटंट ऍप्लिकेशन्स, ग्रँटेड पेटंट ऍप्लिकेशन्स. आणि डोमेन वाईज म्हणशील तर बायोटेक, फार्मा, केमिस्ट्री, लाईफ सायन्सेस, इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर. सो नो डोमेन इज लेफ्ट आउट. सो ऑल द पेटंट्स pertaining to these domains have been granted by the Indian Patent Office. आणि ॲप्लिकंट्स म्हणशील तर नॉट ओनली बिग कॉर्पोरेट्स बट MSMEs, स्टार्टअप्स, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स, इंडिव्हिज्युअल इन्व्हेंटर्स, त्याच्यामध्ये स्टुडंट्स पण आले. वाव, एज्युकेशनल सेक्टर मध्ये पण हे होत आहे. येस, पीपल आर बिकमिंग मोर अँड मोर अवेअर अबाउट इट. ओके, बिकॉज पेटंट ऑफिसनी त्यांना काही फॅसिलिटीज दिलेल्या आहेत की शॉर्ट पिरियडमध्ये ॲप्लिकेशन टू ग्रांट ही जर्नी कम्प्लीट करण्यासाठी अँड विथ लेसर फीज. ओके. So that's why this particular sector of MSME, startups, educational institutes, female applicants. Oh, nice. Yeah. So हे सगळे they are coming up with lot more inventions and they are applying for patents. So 1,00,000 is a result of their combined effort as well as the facilities provided by the Indian Patent Office. Oh, wow, that's fabulous. Now, interestingly that you mentioned education, आय जस्ट रिमेंबर्ड की माझा एक फ्रेंड आहे, तर त्यांनी मला सांगितलं होतं की त्याला एक प्रोव्हिजनल पेटंट ग्रांट झालं आहे का मिळालं आहे इन 10 days. आता 10 दिवसात पेटंट कोणाला मिळू शकतो? दॅट्स क्वाईट अमेझिंग. व्हॉट्स द स्टोरी बिहाइंड दिस? ओके, 10 दिवसात प्रोव्हिजनल पेटंट मिळणं असं काही होऊ शकत नाही. मुळात प्रोव्हिजनल पेटंट ओके, असं काही पेटंटच नसतं. पेटंट ऍप्लिकेशन विथ प्रोव्हिजनल स्पेसिफिकेशन असं मात्र आपल्याला फाईल करता येतं. ओके, स्टील 10 days मध्ये ते फाईल जरूर करू शकतो आणि त्याच्याकरता जो फायलिंगचा ऍप्लिकेशन नंबर मिळतो, इफ युअर फ्रेंड इज टेकिंग दिस ॲज अ ग्रांटेड पेटंट, दॅट ऍप्लिकेशन नंबर इज द पेटंट नंबर, देन नो, तो ऍप्लिकेशनचा नंबर आहे. पेटंट नंबर इज डिफरंट दॅट इज डिफरंट थिंग. सो पेटंट नंबर अँड ऍप्लिकेशन नंबर, दीज टू आर सेपरेट. येस, आणि 10 days इतकं शॉर्ट ड्युरेशन मध्ये पेटंट ग्रांट होत नाही. सो विल हॅव टू फॉलो सम स्टेप्स, सम प्रोसिजर्स, सम कंप्लायन्सेस लेड बाय द इंडियन पेटंट ऑफिस, आणि त्याच्यानंतरच फ्रॉम ऍप्लिकेशन टू ग्रांट ही जर्नी कम्प्लीट होऊ शकते. फॉर मोर सच मिथ्स अँड डाऊट्स अबाउट पेटंट्स आणि अजून सगळे आपण आपल्या मनातले जे असे डाऊट्स आहेत रिगार्डिंग पेटंट्स, आम्ही हे सगळं पेटंट्स पे चर्चा ह्या सेगमेंटमध्ये डिस्कस करणार आहोत. थँक्यू. स्टे ट्यून्ड अँड कीप वॉचिंग. For more such informative videos on intellectual property, like, share and subscribe to our channel.